हॅलो, हाय, नमस्कार. मी खाली आलेलो आहोत. देवांशला सोडण्यासाठी जातो आहेत सगळे. सगळे म्हणजे मी, श्रीयू, देवांश तर जाणारच ऑफकोर्स आणि त्याचे पप्पा. आज थोडंसं पावसाची थेंब येत होते म्हणून म्हणलं देवांशला ना ड्रॉप करतायत. गाडी काढणारच होती तर म्हणलं आमचं पण थोडंसं फिरणं होऊन जाईल म्हणून आम्ही पण निघालोच सोबत. आणि जसा कॅमेरा चालू होतो ना, श्रीयूचा हा एकच पोज चालू होतो त्याचा आणि त्याची मस्ती बघू शकता तुम्ही. आणि देवांश आपलं शांत मागे बसू नये एवढा शांत तो कधीच बसत नाही. मग निघालो इथे स्कूलकडे. सध्या म्हणजे चालू आहे पिकअप अँड ड्रॉप आम्हीच करतो आहे, कारण पावसाचं तर वगैरे थोडासा प्रॉब्लेम होतो आहेच सध्या आम्हाला. आणि ते काका भेटले, प्रायव्हेट घेऊन आले. त्यांना थोडंसं माहिती काढली की चार्जेस वगैरे तुमचे काय आहेत. नंतर मी घरी आले, घरची कामे आवरून घेतली. दूध वगैरे पडलेले होते, 2-3 दूधं म्हणजे थोडी थोडी करून ते गरम करून दही लावून टाकलं. आणि हे एक पार्सल आलेलं, मला माहीत नव्हतं पार्सलचं. हजबंडनीच ऑर्डर केलेलं. शॅम्पू संपलेला होता 3-4 दिवसापासून. शॅम्पू आणि मशीन क्लीनरसाठी हे एक पावडर होतं, त्यांनी मी पण आणखी बघितलेलं नाही एवढं डिटेलमध्ये. ते आलेलं होतं तर ते पार्सल काढून बघितलं. आणि आज होता माझा बड्डे, तर घरीच हजबंडनीना पिझ्झा पार्टी दिली. तर मला माहीत नव्हतं यांनी एवढ्या पिझ्झा ऑर्डर केल्यात म्हणून. मी एक घेते बाजूला, ते भयामध्ये थांबा आणखी एक आहे आणखी एक आहे म्हणून असं करून ना त्यांनी लगभग म्हणजे 4-5 पिझ्झे माझ्या हातामध्ये ठेवले. मी म्हणलं बापरे, म्हणजे एवढे पिझ्झा. मग बोलणार होते पण काही बोलले नाही. म्हणलं चला जाऊ द्या, ह्यांचं असंच असतं चालू. मागवलं ना म्हणजे लिमिटच नसतं त्या गोष्टीला. आणि इथे पोरांचं वगैरे एन्जॉयमेंट चालू आहे. आणि त्यांनी केक तर काही मागवलेला नव्हता आम्ही घरी, पण श्रीयूला खूप आवडतं केक कटिंग करायला. पण श्रीयूचा बड्डे झालेला थोड्या दिवसापूर्वीच, केक वगैरे घरामध्ये आला होता, तर केक मी काय ऑर्डर करू दिले नाही. आणि इथे छोटंसं डेझर्ट मागवलं होतं केक कटिंग म्हणून. मी ह्यालाच कट केलं. तर भेटते नवीन